महामातांना सर्वप्रथम अभिवादन। मंचावर उपस्थित आजच्या या रमाई जयंतीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आमच्या प्राध्यापक मंगलाताई जिने, प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांनी आताच अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, कळवळीनं आपण काय करावं, महिलांनी काय केलं पाहिजे हे सांगितलं, त्या शेगावरून आलेल्या आमच्या माननीय संध्याताई हिवाळे, मंचावर आमच्या अनेक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहणाऱ्या आणि धडपडून सामाजिक धार्मिक कार्य करणाऱ्या आमच्या राजकन्याताई गोंडाणे, माझ्या समोर बसलेले सर्वच मान्यवर, ज्यामध्ये आमचे भीमराव गाडेकर सर आहेत, धनराज गोंडाणे सर आहेत, आमचे प्राध्यापक बंधू मेश्राम सर आहेत, इकडे उर्मिलाताई ओळकर आहेत, सुभाष साबळे सर, रमेशजी जाधव, रामप्रसाद डोंगरे, राहुलजी मेश्राम, बीबी मेश्राम, भीमराव मुदल, दिनकर जाधवजी, ऍडव्होकेट भीमराव मस्के सर, प्राध्यापक उराडे सर, सुंदर असं प्रास्ताविक करणाऱ्या उराडे मॅडम, ज्यामध्ये त्यांनी माता रमाईचा जन्मापासूनचा बराचसा उल्लेख केला आणि माता रमाई बद्दल बरीचशी माहिती आपल्याला त्या प्रास्ताविकातून कळाली। सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या अनिता मस्के, समोर आमच्या बऱ्याचशा ओळखीच्या भगिनी आहेत, आता ज्यांचे सगळ्यांची नावं घेत नाही, राहिले त्यांनी मला माफ करावं। बंधू आणि भगिनींनो, मी येत होते आज सकाळपासून बाहेर, आम्ही कॉलेजच्या कामानं आणि अनेक ठिकाणी होते, आज सगळा रस्ता टाईट आहे। यावर्षी या माता रमाईच्या जयंतीचं एक वेगळं स्वरूप थोडस पाहायला मिळतंय। मिरवणुका निघतायत, तरुण मुलं, तरुण मुली, मुली तर फेटे घालून बाईकवर मिरवणुकामध्ये आहे की नाही? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण जी साजरी करतो तिला तोड नाही, जगामध्ये तोड नाहीये, बरोबर आहे? गेल्या 10 वर्षामध्ये आपण माता रमाईची जयंती करत आहोत, बरोबर आहे? या 10 वर्षात प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक टप्प्यामध्ये त्याचं स्वरूप वेगवेगळं वाढत आहे। बंधू आणि भगिनींनो, या जयंत्या ज्या आहेत, आताच मला वाटतं ताईंनी सांगितलं, जयंती साजरी कशाला करायला पाहिजे? जयंत्या साजऱ्या महापुरुषांच्या जयंत्या किंवा महामातांच्या जयंत्या सुद्धा अशातच आपण साजऱ्या करतोय। एक 10 शासनाने GR काढला, मेश्राम सर इथे आहेत, सावित्रीबाई फुले असतील किंवा जिजाऊ असेल, या महामातांच्या जयंत्या शासनानं, महाराष्ट्र शासनानं GR काढला म्हणून त्या साजऱ्या होत आहेत, महामातांच्या जयंत्या, बरं का? महापुरुषांच्या जयंत्या आपण सगळे साजऱ्या करतो सगळ्या ठिकाणी, मग त्या जातीमध्ये विभागले जातात, प्रत्येक जातीचा महापुरुष वेगळा असतो, प्रत्येक समाजाचा महापुरुष वेगळा असतो, त्या समाजाचे लोक एकत्र येतात आणि जयंत्या साजऱ्या करतात। आता जयंत्या साजऱ्या करायच्या म्हणजे नेमकं काय करायचं? आता ह्याचे वेगवेगळे टप्पे आहेत किंवा ह्याचं वेगवेगळं स्वरूप आहे। प्रत्येक जण आपल्याला जसं वाटेल तसं करतो। जसं आता मी म्हणाले की रस्त्यानं गाड्या दिसल्या, मला मिरवणूक दिसली, रमाई मातेचा खूप मोठा फोटो लावलाय आणि मग तो मिरवणुकामध्ये चालू असतो, जयघोष चालू असतो, दिवसभर मिरवणुका करतील, घरी येतील, संपलं। आज आपण इथे जमलेलो आहोत, आम्ही इथे 2-4 जण बोललो, मी बोलते, अजून कोणी बोलेल आणि ऐकतो, घरी जातो, संपलं। याच्या पलीकडं काय आहे? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण ऐकतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आपण ऐकतो, शाहू महाराजांचे विचार आपण ऐकतो, त्यांचे विचार आपण, त्यांच्या विचारांच्या चळवळी आपण समाजात चालवतो, बरोबर आहे? फुले, शाहू, आंबेडकर ही एक मोठी चळवळ आपण समाजात चालवत असतो आणि म्हणून त्यांच्या जयंत्या साजऱ्या करून आपण त्यांचा विचार समाजामध्ये पेरत असतो, त्या पद्धतीनं चळवळी करत असतो आणि त्या पद्धतीनं लोकांना आचरणात आणण्यासाठी आपण ते उत्साहित करत असतो किंवा प्रेरित करत असतो, बरोबर आहे? त्या चळवळी चालवत असताना आपण आपले प्रश्न सुद्धा सोडवत असतो। मग महामातांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना आपण काय करायला पाहिजे? त्याच्यापेक्षा वेगळं काही करायला पाहिजे का?
या महामातांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना आपण अनेकदा सांगतो, जिजाऊ मातेचा उल्लेख करत असताना आपण शिवबांना घडवणारी जिजाऊ माता याच्या पलीकडे आपण तिचा उल्लेख करत नाही. म्हणजे शिवबा जो मराठा स्वराज्य त्यांनी जे उभं केलं ते मा जिजाऊमुळे. पण हे बघत असताना मा जिजाऊच्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंचा आपण कधी अभ्यास करतो का? आपल्याला माहित आहे का 1600-1700च्या काळामध्ये मा जिजाऊ सती केल्या नाहीत. लक्षात येतंय का? म्हणजे सतीची प्रथा कधी बंद पडली? 1829चा तो लॉर्ड बेटिंगचा कायदा आहे, बरोबर आहे. पण त्याच्या आधी जिजाऊचा काळ केव्हाचा आहे? 1500-1600चा काळ आहे, बरोबर आहे. तेव्हा सुद्धा मा जिजाऊ ही सती गेली नव्हती. त्यावेळेला तर ती सतीची प्रथा खूप जोरात होती. सती जावंच लागायचं, बरोबर आहे ना. सतीच्या प्रथेवर मी जास्त बोलणार नाही, काय होतं हे आपल्याला माहित आहे. असं जो थोडासा चटका सुद्धा लागला तर आपण किती हळहळतो. विचार करा, सती प्रथा ही अशी कुप्रथा होती, इतकी वाईट प्रथा होती की पतीच्या सरणावर जिवंत बायका जाळल्या जात होत्या. आज नुसतं आपण म्हणतो, पण ती किती भयानक परिस्थिती होती, त्याची दाहकता किती भयानक होती हे आपण थोडंसं इमॅजिन केलेलंच बरं. आणि अशा प्रथेच्या विरोधात मा साहेबांनी त्यावेळेला आवाज उठवल्याचं पाहायला मिळतंय. असे संदर्भ आहेत. म्हणजे ती अंधश्रद्धेला, म्हणजे आपण पाहिलंय का की शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक घडामोडी, प्रत्येक मोहिमा या अमावस्येला असायच्या. आज आपण बौद्ध म्हणतो, किती बायका खरंच बौद्ध आहेत हो? मी अनेक बायका पाहते. अहो, माझ्या प्राध्यापक मैत्रिणी, मिलिंद सायन्स मध्ये एक माझी विद्यार्थिनी आहे, प्राध्यापक म्हणून काम करते. सर, लाज वाटते मला. वटसावित्रीच्या दिवशी ती घरी आली होती आणि मग मी तिला सहज काहीतरी खायला दिलं. नाही म्हणे, माझा उपास आहे. म्हटलं, कशाचा ग? तो म्हणे, आज वटसावित्री होता. असं जोरात कपाळावर हात मारून घेतला. अगं, तू सायन्स कॉलेजला शिकवतेस ना? म्हटलं, तू सायन्स कॉलेजला शिकवतेस, तू वटसावित्रीचा उपास करावा. ज्या सावित्रीनं, तुला सावित्रीबाई फुले माहित आहे का? नाही माहित म्हणे. चक्क म्हणजे इतके प्रश्न आहेत आपल्या समोर, महिलांसमोर. गाडेकरचं रास्त आहेत. अहो, हसावं की रडावं मला चक्क असं झालं. म्हणजे बघा ना, महिलांमध्ये आपल्याला इतकी जागृती पाहिजे, इतकी जयंत्या. मी म्हणते ना, जयंत्या साजऱ्या करावा कशासाठी? चांगल्या साड्या घालायच्या म्हणून, मिरवायला भेटतंय म्हणून. हे शिकायचंय आपल्याला, हे शिकायचंय. सावित्री माहित नाही आपल्या बायकांना अजून. सावित्री माहित नाही. ज्योतिबा फुलेंनी काय म्हणतो आपण, आद्य शिक्षिका किंवा पहिली शाळा काढली, याच्या पलीकडे माहित आहे का सावित्री बद्दल काहीही माहित नाही. शेण अंगावर झेललं, माती अंगावर झेलली. अहो, त्या बाईनं आपल्याला शिक्षणाची दारं उघडी केली. संपूर्ण भारतात ह्या दाम्पत्याने आपल्याला आज इथपर्यंत आणलंय. आणि ते पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं आपल्याला दिलंय. कशासाठी शिकतोय आपण? काय शिकतोय? सावित्रीबाईचं काम माहित नाही आपल्याला. विचार करा, त्या काळामध्ये म्हणजे ज्योतिबा फुले दाम्पत्याचं मला नवल याच्यासाठी लागतं. माफ करा, रमाईची जयंती आहे म्हणून रमाईवरच बोललं पाहिजे असं नाहीये. मी थोडंसं वेगळं जाते, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं महिलांच्या याच्यावर घेतेय. कारण रमाईवर बऱ्याच जणांनी बोललंय. रमाईवर बोलायचं म्हणजे काय? तिच्या जन्मापासूनचा तो सगळा दुःखी कष्टी काळ बोलला म्हणजे मॅडम खूप छान बोलल्या. मी याच्या पलीकडे जाणार आहे थोडंसं. रमाई दुःखी कष्टी आहे, याच्याही पलीकडं ती एक सामाजिक होती. तिचा सामाजिक दृष्टिकोनातूनही अभ्यास झाला पाहिजे, तिचा मानसिक दृष्टिकोनातून अभ्यास झाला पाहिजे, तिचा राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. नेहमी ती दुःखी कष्टी करुणामयी रमाई इथे होऊन आपण तिच्यावर म्हणजे तिच्या विषयीच्या ज्या वेगवेगळ्या तिच्या व्यक्तिमत्वाच्या पैलू आहेत ते आपण रितसरपणे बाजूला करतो. कशाला रडकीचं रमाई जमा करायची आपल्याला? कशाला रडकी उभं करायची आहे? ती रडकी नव्हती. आता एक प्रसंग सांगितला गोंडाळेताईंनी, राजरत्न गेल्यावरचा. म्हणजे आपण ना ह्या जयंत्यामधून किंवा ह्या व्याख्यानामधून आपण इतके चुकीचे संदर्भ देतो. राजरत्न जेव्हा गेला ना तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झालेले होते. मेश्राम सर इथे संदर्भ माहित असतील.
राजरत्न जेव्हा गेला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांकडे आर्थिक चणचण मुळीच नव्हती, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं. महिलांनी विशेष म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांकडे आर्थिक चणचण नव्हती. राजरत्न जेव्हा गेला तेव्हा बाबासाहेबांना केसेस मिळत होत्या आणि तेव्हा त्यांना पैसे येत होते, पण तरीही रमाबाईची जी तब्येत होती, तिची जी गर्भधारणा होती ती कुपोषितच होती. राजरत्न दिसायला खूप सुंदर होता, बाबासाहेब आंबेडकरांचा खूप त्याच्यावर जीव होता, खूप छान. बाबासाहेब म्हणायचे सुद्धा, म्हणजे त्यांचे संवाद आपण त्या निमित्तानं ऐकले पाहिजे की कसा राजबिंडा दिसतो माझा, बापावर गेलाय, असे ते त्यांचे संवाद असायचे. आणि बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पनवेलला एका केसच्या निमित्तानं गेलेले होते तेव्हा राजरत्नाचं निधन, डबल निमोनिया झाला त्याला, डॉक्टर होते, सगळं साहित्य होतं, तरी सुद्धा डबल निमोनिया झाला म्हणून राजरत्न गेला. आणि ते जे फडकं गुंडाळलं वगैरे ते त्यावेळेसच नाहीये, ते त्याच्या आधीच आहे. गंगाधर असेल, इंदुमती असेल, हा संदर्भ बरोबर आहे. हा प्रकार झालेला आहे की रमाईनं आपल्या साडीचं एक फडकं काढलं आणि ते पण तो गंगाधर असेल, रमेश असेल यांच्या बाबतीत. राजरत्नाच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक स्थिती अगदी चांगली होती. यातून अजून मला एक सांगायचंय तुम्हाला की डॉक्टर रमाई कशी होती. रमाईच्या व्यक्तिमत्वाचा पैलू सांगताना मला हे उदाहरण सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा राजरत्न गेले तेव्हा ते संन्यस्त वृत्तीने वागत होते. आपल्या सगळ्यांना माहित आहे, अतिशय डॉक्टरांनी पण सांगितलं की रमाबाईची तब्येत आता बरी नाहीये, तिला आता पुढचे बाळंत पण सहन होणार नाही. आणि एकच मृत्यू त्यांच्या समोरचा आहे बघा, एकच मृत्यू त्यांच्या समोरचा आहे राजरत्नाचा. माता रमाईनं किती मृत्यू पचवलेत पण तरी ती खंबीर होती. त्या राजरत्नाचा मृत्यू बाबासाहेब आंबेडकर पचवू शकले नाहीत. कितीतरी दिवस ते एका खोलीत कोंडून घेतलं होतं त्यांनी, कितीतरी दिवस त्यांनी, आणि त्या खोलीतून बाहेर काढणारी ही रमाई होती. विचार करा, रमाबाई रडती नव्हती, ती खंबीर होती, ती रडत बसत नव्हती कुठल्याही गोष्टीला. परिस्थिती खराब होती, परिस्थिती खराब होती, त्या परिस्थितीला तिनं तोंड देऊन स्वतःला उभं केलंय, बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा ती उभं करत होती. बाबासाहेबांना त्या राजरत्नाच्या मृत्यूच्या दुःखातून तिनं बाहेर काढलंय. म्हणाली बाबासाहेब तुम्हाला असं करून चालणार नाही, समाज तुमची वाट पाहत आहे. तेव्हा बाबासाहेब त्यातून बाहेर आलेले आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर उलट हळवे होते, खूप हळवे होते. त्यांना उभं करणारी ही माता रमाई आहे, असं आपण पाहिलं पाहिजे. रमाबाईच्या व्यक्तिमत्वाचा हा सुद्धा एक पैलू आपण पाहिला पाहिजे. रमाबाई आंबेडकर इतकी स्वाभिमानी होती, स्वाभिमानाच्या राजकन्याताईंनी आता उल्लेख केला. म्हणजे 23ला जेव्हा 20 ते 23 जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांदा परदेशात जातात त्यावेळेला आनंदराज सुद्धा नसतात आणि त्यावेळेला रामजी बाबा तर 13 मध्येच गेलेले असतात. त्यावेळेला जास्त त्रास रमाबाईला झाला. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते त्यावेळेला रमाबाईला बघत होते आणि त्यांनी तिला आर्थिक सहकार्य करण्यासाठी आले होते. रमाबाई आंबेडकरांनी काय केलं, ते आर्थिक सहाय्य घेतलं नाही. ती स्वाभिमानी, म्हणजे आपण काय घ्यायचंय बघा, ती स्वाभिमानी बाई एवढी तिची आर्थिक चणचण असताना सुद्धा तिनं त्यांची आर्थिक मदत सन्मानानं नाकारली, सन्मान केला आणि म्हणाली मला नको. ती स्वाभिमानी होती, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि आज जेव्हा आपण स्वाभिमानाच्या गोष्टी करतो तोच स्वाभिमान तिच्या मुलांमध्ये आलेला आहे. भैयासाहेब आंबेडकरांचंही आपण जर पाहिलं, म्हणजे आंबेडकरी घराण्याचा अभ्यास करताना स्वाभिमान हा स्वभाव आपल्याला पाहिला पाहिजे. भैयासाहेब आंबेडकरांमध्ये सुद्धा तोच स्वाभिमान ठासून ठासून भरलेला होता. म्हणजे भैयासाहेब आंबेडकर जेव्हा बौद्धांच्या सवलतीच्या संदर्भात पंतप्रधानांना भेटायला गेले त्यावेळेला ते काय म्हणाले, तुम्हाला कोणी बौद्ध व्हायला सांगितलं होतं, बरोबर आहे? ते म्हणे आमच्या बापाने व्हायला सांगितलं होतं, बरोबर आहे. हाच स्वाभिमान त्यांच्या रमाबाईच्या नातवामध्ये सुद्धा आहे. म्हणजे मी आजच्या संदर्भाला परत येत आहे. आज जेव्हा निवडणुका संपल्यात सगळ्या, मी एक कार्यकर्ती असल्यामुळे तिथे येणार साहजिक आहे, त्याच्यापासून परे राहणार नाही. आज आपण अनेक ठिकाणी बघा सांगतो, अनेकांना म्हणतो नाही नाही ते बाळासाहेब आंबेडकरांनी युती करायला पाहिजे होती.
एक जागा तरी घ्यायला पाहिजे होती, 2 जागा तरी घ्यायला पाहिजे होत्या. कुठे जातो तो स्वाभिमान आपला त्यावेळेला? रमाबाईचा स्वाभिमान आपण सांगतो, रमाबाई अशी होती. म्हणजे ते असं होतं ना की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि आपण काँग्रेस सोबत युती करायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात काँग्रेस हे जळतं घर आहे, असं एकीकडे म्हणतो आपण, आणि आपण लगेच काय म्हणतो, नाही नाही आपण काँग्रेस सोबत युती करायला पाहिजे होती. अरे ते काँग्रेसनं तुम्हाला घेतलं तर पाहिजे ना. काँग्रेस पसरवताना आपण ऐकतो, आपण आंबेडकरी समूह आहे, आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे. काँग्रेसला आंबेडकर घराणं कधीही चाललेलं नाही, हे आपण कधी स्वीकारणार आहोत. पण नाही, आपण बाळासाहेब आंबेडकरांना सांगतो, नाही नाही बाळासाहेब आंबेडकरांनी युती करायला पाहिजे होती, 1 जागा तरी 2 जागा तरी. म्हणजे आम्ही जेव्हा ह्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जेव्हा फिरत होतो ना, काही कळत नव्हतं. समाजकारणातलं स नाही, राजकारणातलं र नाही कळत, पण ते लोक आम्हाला शांतपणा शिकवत होते, नाही नाही ते बाळासाहेब आंबेडकरांनी युती करायला पाहिजे होती. अरे पण त्यांनी घेतलं तर पाहिजे होतं, तो पण स्वाभिमानी आहे. बरं, युती कसली? सन्मानाची युती पाहिजे, स्वाभिमानी युती पाहिजे. ते तुम्हाला बैठकीत बोलवायला तयार नाही, मग काय बाळासाहेब आंबेडकर ते रामदास आठवले सारखं घोषणारच का मध्ये? हे शक्य आहे का आंबेडकरी घराण्याला? मग आपण कधी जागृत होणार आहोत? कधी आपण शहाणपणा शिकवणं सोडणार आहोत? ह्या सुद्धा गोष्टी आपण थोड्या पाहिल्या पाहिजे. म्हणजे रमाबाई आंबेडकरांचा हा सगळा वाडा पाहत असताना त्यागमूर्ती ती होतीच, पण ती स्वाभिमानी होती, खचली नाही, रडकी तर मुळीच नव्हती, करुणामयी होती. म्हणजे त्या वसतिगृहाचं उदाहरण जर आपण पाहिलं, धारवाडला जेव्हा रमाबाईला तब्येत सुधारण्यासाठी बाबासाहेब म्हणतात, वराड्यांना म्हणतात की घेऊन जा. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की रमाबाईची जन्मापासूनची कहाणी मी सांगत बसणार नाहीये, ती मागे पण सांगितली, बऱ्याचदा सांगितलेली आहे. आणि मला रडकी रमाबाईपेक्षा थोडं वेगळं मांडायचंय, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून ही अपेक्षा करू नका की रमाबाईचे वडील भूमिकूज होते, मग ते वारले, आई वारली, मग रमाबाईने एकटीनं असं केलं, मग रमाबाईनं संसार केला, मग हे केलं, गौऱ्या थापल्या, अमुक केलं तमुक केलं, हे सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना पाठ झालेलं आहे ते, बरोबर आहे. थोडं या महामातांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना आपण थोडं ते वेगळ्या पद्धतीनं साजरा केलं पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं महामातांच्या जयंत्या करत असताना परत आमच्या या पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये, सॉरी बरं का, पद्धतीमध्ये पुरुषांना असं वाटतं नाही नाही आजच्या बायका अशा वागत नाहीत बरं का, रमाबाईचा आदर्श घेतला पाहिजे, जिजाऊचा आदर्श घेतला पाहिजे, किंवा मग जो सावित्रीबाई फुलेचा आदर्श घेतला पाहिजे. मग आम्ही म्हणतो आपणही थोडासा ज्योतिबा फुलेंचा आदर्श घेतला पाहिजे. कोणी ज्योतिबा बनलं पाहिजे, कोणी बाबासाहेब बनलं पाहिजे, कोणी शाहू बनलं पाहिजे. तेव्हा ह्या पण तयार होतील त्या पद्धतीनं. विचार काय आहे, आपल्या आचरणात आपण काय आणलं पाहिजे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथं कुणीतरी उल्लेख केला बघा मगाशी, टीव्ही मध्ये सिरियल पाहत असतात, काय बघतो आपण सिरियल मध्ये? काय बघतात आजच्या महिला? सासू सुनेचं भांडण, जावाजावांचं भांडण, याची तिच्यावर कुरघोडी, तिच्यावर कुरघोडी. रमाबाई पाहत असताना, रमाबाईची जयंती साजरी करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. हे सगळं का पाहतोय आपण? कुठं चाललोय आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देत आहोत हे सुद्धा थोडंसं पाहिलं पाहिजे. आजची पिढी त्या मोबाईल मध्ये गुंग झालेली आहे, त्याला त्याच्यातून आपण कसं बाहेर काढलं पाहिजे. आज मुलींचं लग्नाचं वय बघा काय होतंय, का लग्न होत नाहीयेत मुलींचे, मुलींच्या लग्नांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, मुलांच्या लग्नाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. एक माता रमाईचा आपण वारसा महिला म्हणून आपण समाजामध्ये काय करायचे हे सुद्धा आपण आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आमच्या हिवाळेताईंनी सांगितलंय खूप प्रश्न आहेत, खरंच खूप प्रश्न आहेत. मुलींचे घटस्फोट होत आहेत, मुली म्हणजे एक वेळ अशी येते, हास्यास्पद वाटेल की जे लग्नाचं वय खूप लहान होतं ना, लहानपणीच मुला मुलींचं लग्न करून देत होते, ते बरं होतं असं वाटायला लागले. मुलं मुली काहीही ऍडजस्ट करायला मागत नाही, काहीच नाही. मान्य आहे मुली शिकून सवरून मोठ्या झाल्यात, त्या त्यांच्या पायावर उभ्या आहेत, त्या स्वतः कमाई करतात, आणि म्हणून मग त्या जर म्हणत असतील की मी स्वयंपाक करते, मी जर पोळ्या करत असेल तर तुम्हाला भाजी कापून दे, काहीच चुकत नाही त्यांचं. काही चुकतं का मला प्रामाणिकपणे सांगा. ती जर म्हणते की तुला जर 40,000 पगार आहे तर मला सुद्धा 40,000 पगार आहे, बरोबर आहे, मग मी जर हे करत असेल तर तू पण ते कर. पण नाही,
आपण अजूनही काय होतं माहितीये का, तो येतो ऑफिस मधून, तो म्हणजे नवरा, तो नवरा येतो ऑफिस मधून, बसतो, ये जरा चहा टाक बरं, ती पण तर तेव्हा झालेली असते. तो असं म्हणतो का की तू पण हातपाय धुवून मी टाकतो चहा? हे कधी होणार आहे? हे झालं पाहिजे समाजामध्ये, हे सगळ्यांनी ऍडजस्ट करणं शिकलं पाहिजे, तेव्हा थोडे घटस्फोटाचे प्रमाण कमी होतील. दोघांनी, तुम्हाला शिकलेली बायको पाहिजे, आज सगळ्या पुरुषांना शिकलेली बायको पाहिजे मॅडम, शिकलेली पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे. म्हणजे मला सुद्धा लग्नाची मुलगी आहे, आम्ही पण स्थळ पाहतोय. तर सगळे स्थळांच्या अपेक्षा काय त्या लिस्ट मध्ये येतात, मुलगी नोकरी करणारी पाहिजे. बरं, त्याच्यामध्ये अजून काय येतं, पाहायला आले ना तर ते काही ठिकाणी तर मी असं पाहिलंय की मग तुझं इतक्या वर्षाची नोकरी करतेस, तो पगार कुठे, कशाला पाहिजे हो तुम्हाला, असं कुठे चालली ही मानसिकता. आणि म्हणून ह्या अशा गोष्टी आपण याच्यातून शिकल्या पाहिजे. जयंत्या साजऱ्या कशाला केल्या पाहिजे, निव्वळ रमाबाईच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतची कहाणी ऐकणं म्हणजे जयंत्या साजऱ्या करणं नाही. सावित्रीबाई फुले आणि फुले दाम्पत्याची गोष्ट मी मगाशी सांगत होते. मला सांगा, 1800चा काळ तो, 1848 मध्ये त्यांनी बालसुधारगृह तयार केलं. जिने मॅडम मला सांगा, तुम्हाला शाळेमध्ये सगळीकडे सावित्रीबाईंनी शाळा काढली, अमुक काढली, तमुक काढली, बालसुधारगृह, बाल हत्या प्रतिबंधक गृह होतं. कशासाठी होतं ते माहित आहे का इथल्या बायकांना? इथे सगळे जमलेत, माझ्या बंधूंना माहित आहे का कशासाठी होतं? बालविधवा ज्या गरोदर होत होत्या, बालविधवा ज्या गरोदर होत होत्या, कोणाकडून होत होत्या? त्या भटा ब्राह्मणांकडून होत होत्या, बरोबर आहे. आणि मग वर हात काकावर करत होते. काशीबाईनं जे बाळ मारलं ते कशामुळे मारलं तिचं? त्या भटाने तिला बर्बाद केलं. जेव्हा गरोदर झाली, बाळ झालं, त्यांनी हात वर केले. अशा घटना सगळीकडेच होत होत्या, कारण बालविवाह होते तेव्हा, बाल आणि जरट विवाह होते तेव्हा. म्हणजे 70 वर्षाचा पुरुष 9 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करत होता, ही प्रथा होती. पुन्हा त्याच्यात का करत होते, ह्याच्यात अनेक कारण होते. का करत होते म्हणजे फुल्यांना आपण करते पुरुष का म्हणतो? रानड्यांनी विधवा पुनर्विवाहाची चळवळ चालवली, बरोबर आहे. पण रानड्यांची पहिली पत्नी जेव्हा निधन होतं पहिल्या पत्नीचं, आणि जेव्हा त्यांना दुसरा विवाह करायची वेळ येते तेव्हा ते कोणासोबत करतात? कुमारी मुलीसोबत विवाह करतात. का? आणि कारण काय सांगतात? माझी आई मानत नाही. मग तू चळवळ चालवतो ना रे, तू तर विधवा पुनर्विवाहाची चळवळ चालवतोय आणि लोकांना सांगतो तू विधवेसोबत लग्न करा, तुझी वेळ येते तेव्हा. म्हणून महात्मा फुल्यांना आपण करते सुधारक म्हणतो. महात्मा ज्योतिबा फुले त्यावेळेला त्यांना जेव्हा संतान होत नव्हतं तेव्हा त्यांच्या घरचे त्यांना म्हणतात, ज्योतिबा तुम्ही दुसरं लग्न करा. बघा कसं लॉजिक आहे. अजूनही ते तेव्हाचे 150-200 वर्षापूर्वी ज्योतिबा फुले किती छान लॉजिक लावतात, किती सायंटिफिकली लॉजिक लावतात. ज्योतिबांना सगळे म्हणतात सावित्रीला मूल होत नाही. बघा माझ्या वाक्याचा अर्थ बघा, सावित्रीला मूल होत नाही, ज्योतिबा तू दुसरं लग्न कर. ज्योतिबा काय उत्तर देतात त्यावेळेला? ठीक आहे ना, आपण सावित्रीची पण टेस्ट करून घेऊ आणि माझी पण टेस्ट करून घेऊ. माझ्यामध्ये दोष असेल तर सावित्रीचं आपण दुसरं लग्न करून घेऊ. कोणता काळ बघा. आज आहे का आपल्यामध्ये तेवढी हिंमत? आजही आपण करतो का असं? आजही आपण दुसरी बायको करायला तयार होतो का? तर तुला मुली होतात, का तर तुला मुली होतात. सायन्सनं सांगितलेलं आहे मुलगा होणं, मुलगी होणं हे केवळ पुरुषावर अवलंबून आहे. पण आम्ही ते मान्य करतो का? आम्ही ते मान्य करतो का? नाही करत. बालहत्या प्रतिबंधक गृह त्यावेळेला त्यांनी काढलं, त्यांच्यानंतर अजूनही कोणी काढलेलं नाही. अजूनही हा विचार सुद्धा कोणी चालवलेला नाहीये. म्हणजे किती मोठी गोष्ट की खुशाल बाहेर पाठी लावतात महात्मा ज्योतिबा फुले की गरोदर बायकांनो, गरोदर बायांनो, विधवा व गरोदर बायांनो, आमच्या या सुधारगृहात या, आमच्या या सुधारगृहामध्ये सुरक्षित बाळंत व्हा. मूल न्यायचं की नाही न्यायचं हे पूर्णपणे तुमच्यावर, ते आम्ही सांभाळू. केवढा मोठा हा विचार आहे. उगीच क्रांतिकारी म्हणत नाही ज्योतिबा फुल्यांना आणि सावित्रीबाईंना. केवढा मोठा विचार आहे. आजही कोणाच्या डोक्यात तो शिवलेला नाहीये आणि म्हणून ते क्रांतिकारक आहेत. आणि म्हणून मला त्यांचं नवल लागतं
की एवढा मोठा विचार, हा विचार का चालवत नाही आपण, का करत नाही? जयंत्या साजऱ्या करत असताना महापुरुषांच्या, महामातांच्या, त्यांचे विचार आपण केले पाहिजे. अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख आता निघाला. अहिल्याबाई होळकरांच्या कार्यकर्तृत्वाचा आपण उल्लेख केला पाहिजे. एक स्वतंत्र, एक स्वाभिमानी राज्यकर्ता होत्या त्या. स्वतंत्र सैन्याची, महिलांची तुकडी त्यांनी चालवलेली आहे. आज आपण छोटस महिलांचं संघटन चालवतो, त्याच्यामध्ये किती भांडणं असतात हो. माफ करा, मला बायकांना नावं नाही ठेवायचे, पण मी खूप बायकांचं संघटन पाहिलेलं आहे, खूप बायकांचं संघटन पाहिलेलं आहे. आम्ही का प्रगती करू शकत नाही माहितीये का? आम्ही कुणाचंच अस्तित्व आपण मान्य करत नाही. कुणाचंच, आपल्याकडे आंबेडकरी चळवळीमध्ये नेतृत्ववादाचा मुद्दा आहे. कुणाचंच नेतृत्व मान्य नाही करायचं. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. आपण नेता नाही निवडला, प्रेसिडियम स्थापन केलं. इथं सगळे जाणकार आहेत, सगळ्यांना माहित आहे. हे प्रेसिडियम का होतं? कुणाचंच नेतृत्व मान्य नाही करायचं किंवा दादासाहेब गायकवाडांचं नेतृत्व मान्य नाही करायचं, ह्यासाठी ते होतं. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की भैयासाहेब आंबेडकरांना, बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे राजकीय वारसा करून ठेवलेला होता, हे राजकीय पटल तयार करून ठेवलेलं होतं, ते आयतं भैयासाहेब आंबेडकरांकडे जाऊ नये म्हणून हे सगळं होतं. ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. आपण महिलांचं संघटन चालवत असताना या महामातांचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या वागण्यावर सिरियल मध्ये काहीच नाहीये, सिरियल मध्ये काहीही ठेवलं नाहीये. मी कधीतरी खूप वर्षापूर्वी एक सिरियल पाहिलं, काहीतरी ते नवऱ्याची बायको वगैरे एक सहज बघत बसले होते. नेमकं माझ्या समोर ते आलं. काय तर म्हणते, वट सावित्रीचाच प्रसंग आला. त्या दोघी जणी येतात आणि एक जण वडाच्या झाडाला दोरे बांधते, दुसरी जण पिंपळाच्या झाडाला दोरे बांधते. आता पिंपळाचं झाड, ती त्याच्या डायलॉग काय देते माहितीये का? म्हणजे आपण खरं तर त्याच्या निर्मात्याला, डायरेक्टरला कोर्टात खेचू शकलो असतो. ती डायलॉग काय देते माहितीये का? हे भैताड म्हणे, हिला भूताचं झाड आणि वडाचं झाड याच्यात फरक नाही कळाला. आता मला सांगा, पिंपळाचं झाड आपल्यासाठी काय? बोधिवृक्ष आहे. त्या बोधिवृक्षाला ती भूताचं झाड म्हणते. कुठं देऊन चाललंय हे? कुठे घेऊन जात आहेत हे सिरियल वाले आपल्याला? आणि आपण बघतो ना, आपण किती मन लावून बघतो. स्वयंपाकाचं ध्यान नाही राहत बायकांना. आपल्याला बाहेर निघलं पाहिजे, आपण ह्या आदर्श घेतला पाहिजे. मी असं नाही म्हणणार की रमाबाई सारखं तुम्ही दुःखी कष्टी जीवन काढावं किंवा कष्टात. आज ती वेळ नाहीये. आज भांडून नवऱ्याकडून पैसे घ्या, मी असं म्हणेन, सॉरी टू से. कारण आज आपल्याकडं आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली झालेली आहे. मग का घ्यायचे नाही? मग का घ्यायचे नाही? चांगली साडी घे, चांगले दागिने घे, चांगले, बाबासाहेबांनी सांगितलंय चांगलं राहायचं. पण मग विचार आपण थोडेसे आत्मसात केले पाहिजेत. आपण ते आत्मसात केले तर खऱ्या अर्थाने ह्या जयंत्या आणि त्यांना आदरांजली वाहू, असं मला या ठिकाणी वाटतंय. माता रमाईचा प्रवास खरंच खूप दुःखी कष्टी आहे. पण माता रमाईचा प्रवास पाहत असताना त्या दोघांचं सहजीवन सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर प्रकांड पंडित आणि रमाबाई खरंच अडाणी होत्या, अशिक्षित होत्या. बाबासाहेबांनी त्यांना शिकवलं, आपल्याला माहित आहे. पण मग बाबासाहेब आंबेडकर कधी रमाबाईला म्हणाले का तुला काही कळत नाही? आज तर प्रत्येक घरोघरी ते डायलॉग आहे. प्रत्येक, तुला काय कळतं, तू बस घरी. इथं महिलांची संख्या पण बरीच आहे, पण तरी खूप असायला पाहिजे होती, खूप असायला पाहिजे होती. आपण काय करतो, आपण थोडस ग्रॅज्युएशन झालं की मला खूप कळतं असं म्हणतो. हे पण आपण थोडस कमी केलं. थोडस शिकलो की आपल्याला वाटतं मला खूप कळतं. जेव्हा शिक्षण महत्वाचं नाहीये, शिक्षण महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा तुम्हाला समाजातला अनुभव खूप महत्वाचा आहे. जेव्हा मी एवढी का बोलते माहितीये का? मी वाचलंच असं नाहीये, मी काहीच वाचलेलं नाही, मी काहीच वाचलेलं नाहीये, पण मला अनुभव खूप आहे. भीमराव साहेबांना माहित आहे, आमच्या मेश्राम सरांना माहित आहे. मी खूप बाहेर असते, म्हणजे घर सोडून बाहेर फिरते असं पण नाहीये बरं का. घरातला स्वयंपाक पण करते. सकाळचा स्वयंपाक जर बाई करत असेल तर संध्याकाळचा स्वयंपाक मी करत असते. सकाळी मला कॉलेजला पळावं लागतं म्हणून मी सकाळचा स्वयंपाक करत नाही, पण मी खूप प्रोग्राम अटेंड करते. मी जरी एक वक्ता असले तरी कुठलंही चांगलं भाषण जर असेल
तर ती मी ऐकायला जाते, कारण मला तिथे संदर्भ भेटतात. मी असं नाही म्हणत की मी तर वक्ता आहे, मला सगळं येतं, मी कशाला जाऊ, मुळीच नाही. साध्यातला साधा वक्ता असेल तर त्याच्यातून एखादा संदर्भ तरी मला मिळेल अशी माझी शिकण्याची अजूनही तयारी असते. ही तयारी आपली ठेवली पाहिजे. त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं दोघांचं सहजीवन कसं होतं, किती पूरक होतं. त्या दोघांचे खूप भांडणं होत होते बरं का. म्हणजे असं नाही की रमाबाईने काहीच भांडली नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना तो पण एक पैलू आपण बघितला पाहिजे. खूप भांडायची बाबासाहेबांना ती. तुम्ही घरात लक्षच देत नाही, नामुक नाही, तमुक नाही. ते शेवटच्या वेळेला, दुसऱ्या वेळेला जेव्हा लंडनला जायचं होतं, कडाक्याचं भांडण झालं दोघांचं. कडाक्याचं भांडण झालं. बाबासाहेब म्हणजे मजाक मध्ये बाबासाहेब म्हणायचे बरं, म्हणायचे पण की हे बघ रमाई, तू जर मला अशी भांडत असशील ना तर मला विचार करावा लागेल, मी दुसरी बायको आणेन. खुशालाना म्हणायची. म्हणजे ती किती खंबीरपणे बोलायची. तिनं आज मोळमोळ रडत बसली का बाबासाहेब असं म्हणले तर नाही. ती म्हणली खुशालाना, पण एक लक्षात ठेवा, माझ्या ह्या घरामध्ये तिला पाय नाही ठेवू देणार. खंबीर होती ती, खंबीर होती. माझं घर होतं. आज म्हणतो का आपण माझं घर? आपल्या नवऱ्याचं घर माझं घर म्हणतो का आपण? त्यानं म्हणलं चल निघून जात निघून जात. म्हणजे ह्या असंघटित क्षेत्रातल्या कामगार महिला ज्या आहेत त्यांचे जर हाल पाहिले तर किती विचित्र हाल आहेत. त्या कमाई करून आणतात, त्या दिवसभर काम करतात, संध्याकाळी नवरा येतो त्यांची कमाई घेतो, ते म्हणतो पिऊन येतो आणि तिला मारहाण करतो. इथं आपल्या कामाची गरज आहे की नाही? तुमच्यापैकी किती महिला असं काम करतात की तिथं जाऊन ते काम करतात, त्या महिलांना धीर देण्याचं काम करतात. किंवा किती जणी असं जाऊन त्या माणसाला म्हणतात काय तू बायकोचाच पगार घेतो तिला मारतो. ही खरी चळवळ आहे. रमाबाईची सामाजिक चळवळ पाहिली का तुम्ही? रमाबाई बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोडविलाची प्रेरणा होती. हे जे दारू पिऊन मारणं हे जे ना, हे ती बाबासाहेब आंबेडकरांसोबत डिस्कस करत होती की नवरे येतात आणि बायकांना मारतात, बाबासाहेब तुम्ही यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा होती हिंदू कोडबिल. हिंदू कोडबिलामध्ये आपण महिला कितीतरी अधिकार मागतो, बरोबर आहे. नवऱ्याकडून पोटगी घेतो, घटस्फोटाचा अधिकार असेल, डिलेव्हरी रजा असेल. म्हणजे ह्या इतर जातीयांच्या बायका बघा, इतर जातीयांच्या बायका बाबासाहेबांचं नाव घ्यायला नको म्हणतात, डिलेव्हरी रजा मागतात, फुल पगारी रजा मागतात, बरोबर आहे. त्यांना सुद्धा आपण हे सांगितलं पाहिजे. आपसात बोलण्यापेक्षा त्यांना हे सांगितलं पाहिजे का ग बाई, कामाचे तास तर मोजून घेतीस, कोणी दिले तुला हे कामाचे तास? हे अधिकार तुला कोणी दिला? रजा डिलिव्हरीची रजा घेतेस 6 महिन्याची, फुलपगारी रजा घेतेस, कोणी दिलं तुला हे? आज ही अधिकार पदाची खुर्ची अधिकारवाणीनं बोलतेस, ते कोणी दिलं तुला? हेही आपण तिला सांगितलं पाहिजे. दुसरं मला या ठिकाणी परत जबाबदारीनं एक बोलायचंय. रमाबाई आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी होती. आपण तिची जयंती साजरी करत असताना माईसाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण विसरलं नाही पाहिजे. माईसाहेब आंबेडकर ही बाहेरून आलेली किंवा आणून ठेवलेली नव्हती. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी असं म्हणतो तेव्हा आपण हे मान्य केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रमाईच्या नंतर असेल, रमाईच्या निधनानंतरच झाले, रीतसर अधिकृतपणे लग्न झालेलं आहे, त्यांचं विवाह झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रीतसर तिला मागणी घातलेली आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या ज्या अफवा आहेत, या सगळ्या अफवा या संपूर्ण नुसत्या माईसाहेबांच्या नाहीयेत. या सगळ्या अफवा आंबेडकरी घराण्याच्या विरोधातच उडवलेल्या आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू कोड बिलाची प्रेरणा जर रमाबाई असेल तर हिंदू कोड बिलाच्या नोट्स काढून देणारी ही माईसाहेब आंबेडकर होती. ती रात्रंदिवस बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत बरी नव्हती हे सगळ्यांना माहित आहे. ती डॉक्टर होती, तो इतिहास पण सांगत बसणार नाही. पत्र आहेत तिला अधिकृतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले. हा जो सगळा अपप्रचार केलेला आहे, भैयासाहेब आंबेडकरांबद्दलही अपप्रचार केला, माईसाहेब आंबेडकरांबद्दलही विषप्रयोग करून मारला. अहो, तिला विषप्रयोग करून मारायचं असतं तर तुम्हाला संविधान झालंच नसतं, तिनं तेव्हाच मारलं असतं. संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी अविरत प्रयत्नाने तयार केलं त्याची ती सगळी जबाबदारी माईसाहेब आंबेडकरांची होती. माईसाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पूर्ण तब्येतीची काळजी घेतली म्हणून बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महिलांनी विशेष करून लक्षात घेतलं पाहिजे.
खूप मोठा काळ गेला, आज थोडस बरंच प्रबोधन होत आहे, जागृती होत आहे, पण रमाबाई आंबेडकरांचं तसुभरही महत्व कमी न होता माईसाहेब आंबेडकरांवर आपण बोलू शकतो किंवा विचार करू शकतो. माईसाहेब रमाबाई आम्हाला माता आहे, 9 कोटीची माता आहे, निर्विवाद सत्य आहे. पण त्याच्यानंतर म्हणजे तिला मागणी घालताना बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मला माझे सहकारी माझ्या तब्येतीसाठी दुसरा विवाह कर म्हणतात आणि माझ्या अनुरूप सुयोग्य अशा स्त्रीची निवड मी तुमच्यापासून करत आहे. किती व्यवस्थित वाक्य आहे बघा ना, माझ्या अनुरूप. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अडाणी बायको भेटली होती, पण त्यांना जेव्हा कुठल्याही पुरुषाला असं वाटतं एखादा सुशिक्षित असेल तर त्याच्या लेवलची आपली पत्नी असावी. जेव्हा मला डिस्कस करावा, मला माझ्या गोलमेज परिषदाचा डिस्कस करावा, तिथं काय घडलं काय नाही हे सांगण्यासारखं कोणीतरी असावं असं वाटणं साहजिक आहे ना. आणि तो नंतरचा काळ आहे सहजीवनाचा त्यांचा, तो माईसाहेब आंबेडकरांमुळे त्यांना तो सुकर झाला. आणि म्हणून हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की रमाबाईचा उल्लेख करत असताना बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी म्हणून आपण रमाबाईचा उल्लेख करत असताना आमची माताच आहे ती, 9 कोटी लोकांची रमाबाई माताच आहे. पण माईसाहेब सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या, त्यांच्यामुळं आम्हाला संविधान मिळालं. त्यांची तब्येतीची काळजी घेणारी एक स्त्री होती. खरं तर त्यांच्या वयामधला खूप मोठा अंतर होता, आपल्या सगळ्यांना माहित आहे. 22-25 वर्षाचं अंतर त्या दोघांमध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिला मागणी घालताना म्हणतात सुद्धा की आपल्या दोघांच्या वयातलं अंतर पाहता आपण मला नकार कळवला तरी काही हरकत नाही. आणि मग तिथून ती विचार करते, माईसाहेब आंबेडकर बाकीच्या सगळ्यांसोबत चर्चा करते आणि मग तिथून तो विवाह होतो. कायदेशीर पद्धतीनं तो विवाह होतो, कायद्यानं ती त्यांची पत्नी आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही संपत्ती जमवलेली आहे ते जे आहे राजकीय वारसा किंवा सामाजिक वारसा किंवा अनुवंशिक वारसा किंवा संपत्तीचा वारसा हा भैया साहेबांकडे जाऊ नये, माई साहेबांकडे पण जाऊ नये, तो आमच्याकडे कसा असावा असे लोक त्यावेळेला सुद्धा होते. आजच नाही, बाळासाहेबांचं नेतृत्व नाकारणारे आज जसे लोक आहेत तसे त्यावेळेला सुद्धा होते. आणि त्या दोघांमध्ये तर भांडण लावून दिलेच, पण त्या दोघांमध्ये भांडण लावून समाजामध्ये सुद्धा अनेक गैरसमज पसरवले. ते गैरसमज आज थोड्या प्रमाणामध्ये कमी करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर खऱ्या अर्थानं या सगळ्या महापुरुषांना, महामातांना आदरांजली वाहिल्यासारखं होईल. नुसतंच एक व्याख्यान ऐकायचं आणि आपण घरी जायचं, घरी जाऊन गोडधोड खायचं, मस्त झोपायचं, या जयंत्याला काहीही अर्थ नाहीये. आणि म्हणून आपण यातून काही बोध घेऊ शकलो, आपल्या आचरणात काही आणू शकलो तर मला वाटतं या जयंतीला आणि पुण्यतिथीला अर्थ राहील. बाकी सगळ्यांनी खूप काही बोललेलं आहे, खूप बोलणार नाही. अजून अध्यक्ष समारोप व्हायचाय, मला अजून खूप कार्यक्रम आहेत. खरं तर आज दिवसभर कार्यक्रम असतात, म्हणून मी आजच्या ठिकाणी एवढंच सांगते. आपण मला या ठिकाणी बोलावलं, मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद.